आपण ना हरभरा पेरला होता, आता तो काढलाय आणि वाळवलाय पण. मग काय त्यातून हरभरे बाहेर काढायला उपनेर आलाय. शेतात घुसायला जागा नव्हती म्हणून डायरेक्ट म्हणलं घाला मकामधून. पावसाचं वातावरण झालं म्हणून झाकून ठेवला होता. त्याच्यावरचे दगड आणि कागद काढून ट्रॅक्टर सेट करून घेतला. आता मला पण काम करायचं आहे, व्हिडिओ काढायला कोणीच नाही म्हणून डायरेक्ट चुटकी वाजून जादू केली. जादू झाली पण जरा चुकली. डायरेक्ट पाऊसच आला ना भाऊ. बरं झालं काम करता करता लई पाऊस नाही आला, नाहीतर कुटाणाच झाला असता. पावसातच सगळं काम फिनिश केलं. जर जास्त पाऊस झाला असता मग बाहेर निघायला ट्रॅक्टरचा पार जीव निघला असता. मग घरी आलो आणि आपल्याला एवढी गोण भरून हरभरा झालाय. लई नव्हता केला, पोटापुरता केलता. व्हिडिओ बघून कोणी मागू नका, एवढा वर्षभर गेला पाहिजे. मग भिजलो होतो म्हणून आंघोळ करून घेतली आणि गायांना मका आणली आणि सगळ्या गायांना चारा टाकून दिला. आता ह्या पिकुलीला काय मी विसरत नाही, हिच्यासाठी छोटी छोटी मका घेऊन येतो. आता घरी येऊन 2 दिवस झाले पण शेड उभं करायला काय मिस्त्री लोक उगवाना, कधी येतात काय माहिती. शेड झाल्यावर यांना पण काय वाघाची भीती नाही राहायची, कारण त्यांना डायरेक्ट शेड मध्ये कोंडून घेऊ. आणि संध्याकाळी परत मका कापायला आलो. इथे एक मी मस्त रील बनवलीये, तुम्ही नसन बघितली तर इथे क्लिक करा. आणि कसा वाटला ब्लॉग, लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा.